दिशा पाटनी बॉलिवूडची यंग आणि हॉट अभिनेत्री। रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचं लक्ष वेधणाऱ्या दिशा पाटनीच्या उत्तर प्रदेशातल्या घरावर शुक्रवारी गोळीबार झाला आणि त्यामुळे बरेलीसह अवघं बॉलिवूड हादरलंय। कुणी आणि का केला हा गोळीबार, दिशाचं एवढं कुणाशी वैर आहे, आपण बघूया हा रिपोर्ट। शुक्रवारी पहाटेच्या साखर झोपेत असलेलं उत्तर प्रदेशातलं बरेली शहर या गोळीबाराच्या आवाजानं खडबडून घाबरून जागं झालं। ज्या घरावर गोळीबार झाला ते घर होतं बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री, आपल्या अदांनी अनेकांना घायल करणाऱ्या दिशा पाटनीचं। गोळीबार झाला तेव्हा दिशा घरात नव्हती। सुदैवाने या गोळीबारात तिच्या कुटुंबातील कुणाला इजा झाली नाही। मुळात गुंडांचा उद्देश कोणाला मारण्याचा नव्हे तर दहशत माजवण्याचाच होता हे स्पष्ट झालंय। कारण कुख्यात गोल्डी ब्रार या टोळीनं गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे। परदेशात बसून उत्तर भारतात गुन्हेगारी सूत्र हलवणाऱ्या गोल्डीच्या अकाउंटवरून ही जबाबदारी स्वीकारल्याची आणि धमकीवजा इशारा देण्याची पोस्ट करण्यात आली होती। दिशा पाटनीच्या घराबाहेर झालेला गोळीबार आम्हीच केला। तिने आमच्या पूज्य प्रेमानंदजी महाराज, अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केला। सनातन धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न केला। देवी देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही। हा फक्त ट्रेलर होता। धर्माविरुद्ध बोलाल तर कुणालाही जिवंत सोडणार नाही। अनिरुद्धाचार्य महाराजांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं। लड़कियां लाते हैं 25 साल की, अब 25 साल की लड़की 4 जगह वो मुंह मार चुकी। मुंह मार के आती है। दिशाची बहीण खुशबू त्या विधानामुळे संतापली। तिने व्हिडिओ बनवून त्यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं। त्याच वादातून दहशत माजवण्यासाठी हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जातंय। त्यानंतर पोलिसांनी तत्काळ दिशाच्या घराची सुरक्षा वाढवली है। परिवार की सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करने के लिए पर्याप्त आर्म्ड पुलिस बल की तैनाती की गई है। एसपी सिटी व एसपी क्राइम के पर्यवेक्षण में 5 टीमों को तैयार किया गया है, जो घटना के अनावरण एवं अभियुक्तों की गिरफ्तारी सुनिश्चित करेंगी। जो भी घटना में शामिल है उनके विरुद्ध कठोरतम कार्रवाई पुलिस के द्वारा की जाएगी। मेरे द्वारा परिवार से मुलाकात कर उनकी सुरक्षा व्यवस्था के संबंध में उनको आश्वस्त किया गया है। जो 5 टीमें हैं इनको लगातार डिप्लॉय करते हुए हम लोग ये सुनिश्चित करेंगे कि जो भी घटना में शामिल है और इसके पीछे जो भी मोटिव है वो क्लियर हो और घटना में जो भी शामिल लोग हैं उनके विरुद्ध कठोरतम कार्रवाई सुनिश्चित की जाए। याआधी मुंबईत सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता। आता रील स्टार एल्विस यादवच्या घरावर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच अगदी तोच पॅटर्न दिशाच्या घरावर गोळीबार करताना वापरण्यात आलाय। त्यामुळे बॉलिवूडमध्येही भीतीचं सावट आहे। रशीद इनामदार, पुढारी न्यूज।